नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नर्मदा नदी. भारतीय द्विप्रकल्पीय पठारावर उगम पावणाऱ्या नद्यांचे दोन विभाग पडतात, एक पूर्ववाहिनी नद्या आणि एक पश्चिमवाहिनी नद्या. पूर्ववाहिनी नद्यामध्ये बरेच नद्या येतात, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, त्या प्रमुख नद्या. त्याच्यापैकी आपण आज बघणार आहोत पश्चिमवाहिनी नद्यामधली प्रमुख नदी असणारी नर्मदा नदी. पश्चिमवाहिनी नद्यामध्ये माही, तापी आणि नर्मदा या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या आहेत. त्यापैकी नर्मदा नदी ही भारतातील सर्वात लांब पश्चिमवाहिनी नदी आहे. नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेशातील मेकाल पर्वत, जो की मेकाल पर्वत रांगेतील अमरकंटक, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असणाऱ्या अमरकंटक येथे होतो. अमरकंटक येथे या नदीचा उगम झाल्यानंतर या नदीच्या उत्तरेला असणाऱ्या विंध्य पर्वतशृंखला, विंध्य पर्वतरांगा आणि दक्षिणेला आहे सातपुडा पर्वतरांगा. या पर्वतरांगेच्या मधून खचदरीतून वाहत ही नर्मदा नदी वाहत जाऊन अरबी समुद्राला भरूच या ठिकाणी जाऊन मिळते. नर्मदा नदीची एकूण लांबी ही 1312 किलोमीटर आहे. नर्मदा नदी ही मध्य प्रदेशातील सर्वात लांब नदी आहे. नर्मदा नदीला मध्य प्रदेशाची जीवनरेखा म्हणून देखील ओळखतात. या नदी अमरकंटक येथे या नदीवरती कपिलधारा हा धबधबा आहे. त्याच्यानंतर जबलपूर येथे धुवाधार धबधबा आहे. आणि या नदीवरील धरणांचा विचार केल्यानंतर मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वर येथे ओंकारेश्वर धरण आहे. खांडवा जिल्ह्यामध्ये ओंकारेश्वर धरण आहे. तो गुजरातमध्ये प्रवेश केल्यानंतर या नदीवरती सरदार सरोवर हे धरण आहे आणि त्या ठिकाणी जवळ एक छोटंसं बेट आहे नर्मदा नदीवरती. आणि त्या बेटावरती नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरणाच्या अगदी जवळ नर्मदा नदीवर एक बेट आहे आणि त्या बेटावर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी बनवलेला आहे, जो पूर्ण जगातील सर्वात उंच पुतळा आहे आणि त्याची उंची 182 किलोमीटर आहे.